नमस्कार. मालिकेच्या 1 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला घरामध्ये कामं करत असते. अगदी सगळ्या कामांचा लोड तिच्यावर आलेला आहे. कला भांडी घासत आहे, त्याचबरोबर सगळ्यांचे कपडे इस्त्री करायचं कामही कलाकडे आहे. नक्की अचानक असं काय झालेलं आहे की कलाला ही सर्व कामं करावी लागत आहेत? कारण सरोजने जेव्हा संगीता घरी आलेली तेव्हा तर राडा घातलेलाच होता, कारण संगीता घरी आली ही गोष्ट सरोजला समजली नव्हती आणि रोहिणीने तर मुद्दामूनच संगीताला घरी ठेवून घ्यायचं आणि तिला मोलकरणीची वागणूक द्यायचं हेही ठरवलेलं असतं. आणि रोहिणी संगीताला सांगत असते की तुम्ही किचनमध्ये झोपा, कारण तुम्ही तसंही तेवढ्या जागेत ॲडजस्ट करायची तुम्हाला सवयच आहे. आता अद्वैत कलाकडे येतो. कलाला म्हणतो की खरे आता कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आणि लवकरात लवकर ह्या डिझाईन पूर्ण करून हव्या आहेत. कलाला धक्का बसतो. कला म्हणते ठीक आहे आणि मग कला डिझाईन बनवायला घेते. खरं तर कला इतकी दमलेली असते ना, कारण घरातली सगळी कामं, कपडे, भांडी, त्याचबरोबर स्वयंपाक, सगळी झाडलोट ही सगळी कामं तिला करावी लागत असतात. आणि आता अद्वैतने पण तिला हे टार्गेट दिलेलं आहे, तिला सांगितलेलं आहे की एवढ्या वेळेमध्येच हे काम मला पूर्ण करून पाहिजे, म्हणजे उद्याच सकाळी मला ह्या डिझाईन हव्या आहेत, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आणि त्यामुळं हे सगळं गरजेचं आहे. हे सगळं कलाला सांगितलेलं असतं. कलाला मात्र खूपच टेन्शन येऊ लागतं. कला विचार करत असते की आता कसं करू. तरीही कला ते डिझाईन बनवायला घेते आणि डिझाईन बनवता बनवता तशीच झोपी जाते. अद्वैत तिथे येतो. अगं खरे उठ, तुला कळतंय का हे काय करतेस तू? तेव्हा कला म्हणते चांदेकर तू तरी समजून घे की रे, घरातल्या सगळ्या कामांचा लोड माझ्यावर पडतोय, घरातली सगळी कामं मला करावी लागतात आणि तू मला आता म्हणतोयस आता हे ऑफिसचं काम पण करायचं आहे, ह्या डिझाईन पण करून हव्या आहेत, मी एकटी काय काय करणार आहे ते तर सांग ना. अद्वैत म्हणतो म्हणजे काय झालं? तेव्हा कला म्हणते तुला माहीत नाही आहे का, घरातल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिलेली आहे, त्यामुळं ती सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणू लागतो काय सांगतेस तू? तेव्हा कला म्हणते हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. अद्वैत आता विचार करायला लागलेला असतो आणि कलाला पण राग आलेला असतो. पहिल्यांदाच कलाने अन्यायाविरुद्ध वाचा फोडलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नोकर कामावर आलेले असतात, म्हणजे अंजू त्याचबरोबर विनोद सर्वजण तिथं आलेले असतात आणि आपापल्या कामासाठी हजर झालेले असतात. आणि त्याचवेळी सरोज तिथे येते. सरोज म्हणते की ह्यांना तर मी सुट्टी दिली होती, हे सगळे परत का आलेले आहेत? आता अद्वैत तिथं असतो, कलाही तिथं असते. तेव्हा अद्वैत म्हणतो आई मीच त्यांना बोलवलेलं आहे कामावरती परत. तेव्हा सरोज म्हणते अरे पण त्यांना सुट्टीची गरज होती ना, तू बोलवायची काय गरज होती? तेव्हा अद्वैत सांगतो की कसं आहे माहिती आहे का, खरेवर एकटीवर लोड येतो आहे कामाचा आणि त्याचबरोबर तिला घरातली कामं आणि ऑफिसची कामं, मग यामुळं घरातली कामं करून ती इतकी थकते की ऑफिसची कामं करायला तिला वेळ नाही पुरत आणि इंटिमेशन दिलेलं असतं आपण एवढ्या वेळात दिलेलं आहे, तिला टाईम लिमिट असतं, पण ती जर तेवढी एनर्जीच तिच्या अंगात नसेल तर ती काम काय चांगलं करणार आहे. सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोज म्हणतो की तो तिचा प्रश्न आहे, ती आपल्याकडे एम्प्लॉई म्हणून आहे ना, मग तिचं घर कसं मॅनेज करायचं आणि जॉब कसा करायचा हे तिनं ठरवलं पाहिजे, आपण कशाला सांगायचं आहे. हे बोलल्यानंतर अद्वैत म्हणतो की आई तुझ्या लक्षात येत नाही आहे, कसं आहे घरातलं सगळं करून आपल्या कंपनीसाठी, आपल्या ज्वेलरसाठी, आपल्यासाठी ती काम करत आहे, आपल्या पेढीसाठी काम करत आहे, त्यामुळं काही झालं तरी आता कामगार येणार आहेत, ते काम करणार आहेत आणि खरे पूर्णपणे ऑफिसकडे लक्ष देऊ शकेल, हा डिसिजन मी घेतलेला आहे असं अद्वैत सरोजला सांगतो. म्हणजे सरोज म्हणत असते की कलाने दोन्ही केलं पाहिजे, पण अद्वैतने मात्र सरोजला डावललेलं असते, तिचा निर्णय धुळीस मिळवलेला असतो आणि डायरेक्ट सांगितलेलं असतं की खरे आता फक्त ऑफिसचंच काम करणार आहे. सरोज चांगलीच तोंडावर आपटलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.